जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 नुकतीच पार पडलेली आहे आणि या परीक्षेमध्ये काही प्रमाणावरती का होत नाही, परंतु काही विशिष्ट उमेदवारांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाची जी काही भरपाई आहे नॉर्मलायझेशन करून केली जाणार आहे किंवा नाही, नॉर्मलायझेशन नेमकी काय भानगड आहे, आपल्या टेट परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन खरंच होतं का, व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। अत्यंत जास्त महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी काही आवाहन करणार आहे, त्या आवाहनाला आपण प्रतिसाद देणं हे आपलं देखील या ठिकाणी कर्तव्य ठरणार आहे। त्याचं कारण तुम्हाला हा व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे। त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे एक्झाम झाल्यानंतरचा सर्वात जास्त महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। परंतु सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये जाणून घेण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून नेमकं सगळं काय प्रकरण आहे ते। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने नोटिफिकेशन काढून टेट परीक्षा 2025 चं आयोजन केलं गेलं। 27 तारखेपासून ते या ठिकाणी 5-6 तारखेपर्यंत पूर्ण शेड्यूल देण्यात आलं। दररोज वेगवेगळ्या 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा IBPSच्या जे लर्निंग सेंटर आहे त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आता परीक्षा सुरळीतपणाने पार पडलेली आहे। सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या जेवढ्या दिवसांमध्ये परीक्षा झालेली आहे त्या सर्व दिवसांच्या परीक्षेच्या नंतर याचा निकाल कशा प्रकारे लावला जातो आहे। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक गोष्ट समाधानकारक ही आहे की पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतची जी काही काठिण्य पातळी आहे, डिफिकल्टी लेवल आहे, त्यामध्ये फार जास्त बदल झालेला नाही। बऱ्यापैकी जे डिफिकल्टी लेवल आहे, परीक्षेचा पॅटर्न आहे, टॉपिक आहे, सब्जेक्ट वेटेज आहे, तो बऱ्यापैकी इक्वल मानलं तर आपण जे आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका व्यक्त करण्यासारखं कारण नाही। किंचितचा फरक होऊ शकतो 2-5% आणि तेवढं आपण कन्सिडर करून देखील चालू शकतं। आता जर का या सगळ्या दिवसांमध्ये परीक्षा झालेली असेल तर या सर्व परीक्षांचा निकाल नॉर्मलायझेशन केल्याच्या नंतरच पब्लिश करणं अत्यंत जास्त आवश्यक आहे। आता हे नॉर्मलायझेशन नेमकी काय भानगड आहे ते तर आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे पूर्ण तो सूत्र आणि त्या सूत्रानंतर कशा प्रकारे जे आहे मार्क इक्वेट केले जातात ते बघणार आहे। परंतु एक जनरली नॉर्मलायझेशन होणं का बरं आवश्यक आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया। बघा, पहिल्या दिवसामध्ये ज्या लोकांची परीक्षा होती त्या लोकांना काही प्रमाणावरती संभ्रम होता की यार ऍक्च्युअल मध्ये असंच पेपर येणार आहे किंवा नाही। मग त्यांनी तो पेपर दिला। त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्यापैकी तो जो एक्झाम पॅटर्न आहे तो सर्वांना माहिती पडला है ना। आईवाना अगोदरपासूनही माहिती होता, परंतु त्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब झालं है ना। म्हणजे एक प्रकारे त्या गोष्टींवर शिक्कामोर्तब झालं। म्हणजे पहिल्या दिवशी असलेल्या उमेदवारांचा पेपर आणि शेवटच्या दिवशी असलेल्या उमेदवारांचा पेपर सोडवण्याची पद्धत याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणावरती जे आहे फरक आलेला आहे। यांना अभ्यासाला देखील थोडासा एक्स्ट्रा कालावधी मिळाला, पेपर पॅटर्न समजल्यामुळे देखील शेवटच्या उमेदवारांना या ठिकाणी थोडंसं रिलॅक्सनेस आलेला आहे। म्हणजे थोडाफार जे आहे याच्यामध्ये जो काही असमतोल आहे, इम्बॅलन्स आहे, त्याला बॅलन्स करण्याकरिता पहिली गोष्ट नॉर्मलायझेशन होणं महत्त्वाचं आहे। आणखीन जे काही आपण बघितलं इतक्या दिवसांमध्ये की वेगवेगळ्या एक्झाम सेंटरवर आलेला जो काही टेक्निकल इश्यू आहे त्या टेक्निकल इश्यूमुळे देखील काही उमेदवारांवरती या ठिकाणी भेदभाव झालेला आहे, अन्याय झालेला आहे आज तरी, म्हणजे रिझल्टच्या पूर्वी। आता तो भेदभाव तर नाही म्हणणार, परंतु एक प्रकारे जे आहे त्यांना टेक्निकल इश्यूचा सामना करावा लागला। आता काय टेक्निकल इश्यू होतं तर बऱ्याच जणांच्या कॉम्प्युटरच्या समोर असलेला जो माऊस आहे तो व्यवस्थितपणाने प्रॉपरली वर्क करत नव्हतं। ठीक आहे, एक वेळ जर का ऑप्शन आपल्याला टिक करायचं तर किमान 3-4 वेळेस त्याला ऑप्शन्स क्लिक करावं लागत होतं। सर्वच उमेदवारांना नाही सांगत आहे, परंतु याच्यापैकी बरेचसे उमेदवार असे आहेत ज्यांना हा टेक्निकल जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी फेस करावा लागला। दुसरा एक प्रॉब्लेम असा काही जणांना झालेला आहे की त्यांची जी सिस्टीम आहे अचानकपणाने बंद पडली। बंद पडल्याच्या नंतर तो पॅनिक झाले, कारण आपण एक्झामच्या मूड मध्ये असताना, एक्झामच्या पूर्णपणाने आपण त्याच्यामध्ये डुबलेलो असताना तर अचानक सिस्टीम बंद पडणे, मग आपण जे आहे आपल्याला घबराहट निर्माण होणे आणि नंतर मग काही वेळेनंतर सिस्टीम सुरू होणे। आपण ज्या काही फ्लो मध्ये आलेलो असतो, ज्या काही मूड मध्ये आलेलो असतो तो मूड कुठेतरी बिघडलेला राहतो। त्यामुळे देखील जे आहे ना काही प्रमाणावरती 2-5% का होत नाही, परंतु आपल्या एक्झामवर
त्या गोष्टीचा परिणाम होतो. इव्हाना काही काही ठिकाणी तर असं देखील घडलेलं आहे की सिस्टीम बंद पडली समजा 1 तास बाकी असताना, आणि जेव्हा सिस्टीम सुरू झाली त्यावेळेस जे आहे 5 मिनिटाचा 10 मिनिटांचा लॉस झाला त्या लोकांचा. मग त्या 10 मिनिटांचा झालेला जो काही लॉस आहे तो कुठेतरी भरून निघणं आवश्यक आहे. त्यामुळे देखील नॉर्मलायझेशन आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कहर जो काही झालेला आहे, सर्वात वाईट अशा प्रकारची गोष्ट की सिस्टीम बंद पडली, 10 मिनिटे या ठिकाणी वाया गेले, आणि वाया गेल्याच्या नंतर जर मी 100 प्रश्न सोडवलेले होते तर जेव्हा सिस्टीम पुन्हा एकदा सुरू झाली तर प्रश्न मला 80 सोडवलेले दाखवले. हा त्या परीक्षेमधला कहर होता. कारण ऑलरेडी त्यांनी जर का 20 प्रश्न सोडवलेले असेल आणि रिपीट त्यांना जर का ते प्रश्न सोडवावे लागत असेल तर खूप मेजर समस्या आहे, आणि याला जे आहे तुम्ही परीक्षा डबल घेऊ शकत नाही. तर याचे जे काही नुकसान भरपाई आहे नॉर्मलायझेशनच्या नंतर होणं आवश्यक आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशन आवश्यक आहे. आणि काही उमेदवारांच्या मनामध्ये जर का अशी गोष्ट असेल की सर सुरुवातीला पेपर सोपे होते, नंतर पेपर अवघड झाले, किंवा सुरुवातीला पेपर अवघड होते नंतर सोपे झाले, तर या दोघांनाही बॅलन्स करण्याकरिता नॉर्मलायझेशन होणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय राहतं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की एक जी शिफ्ट असते, समजा आपण उदाहरण म्हणून सांगितलं, थोडक्यामध्ये सांगतो, तसं गणित आपलं तेवढंसं काही स्ट्रॉंग नाहीये, पण तू लक्षात घ्या की हा आहे समजा डे 1, डे 1 मधली डे 1. ठीक आहे, यामध्ये जे आहे आपण अशा प्रकारे घेतो शिफ्ट 1, त्यानंतर आपण घेऊया शिफ्ट 2, आणि तिसरी घेऊया शिफ्ट 3. ठीक आहे, मी गणिताचा काही शिक्षक नाहीये. आता यामध्ये जे आहे प्रत्येक शिफ्ट मधला टॉपर काढला जातो. ठीक आहे, या शिफ्ट मधला टॉपर आपण असं गृहीत धरूया की 140 वाला आहे, या शिफ्ट मधला टॉपर आपण असं घेऊया की 160 वाला आहे, आणि याच्या मधला असा घेऊया की 150 वाला आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी जे आहे डे 1 आहे. मग यांचं जे काही जे आहे इक्वेट केला जातो, एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला वापरून या दोघांचं जे आहे सेंटर काढलं जातं. ठीक आहे, यामध्ये काय होतं माहितीये का की एक पर्सेंटाईल असतं, इथे एक पर्सेंटाईल असतं. ठीक आहे, या पर्सेंटाईल मध्ये काय केलं जातं की हा एक टॉपर ठरवला जातो, आणि मग यांचा पेपर जर यांचे मार्क्स बघितले तर असं वाटतं की यांचा पेपर थोडासा अवघड आहे, यांचा पेपर थोडासा इझी आहे. ठीक आहे, आणि यांचा पेपर थोडासा मॉडरेट आहे. ठीक आहे, मॉडरेट आहे. मग काय केलं जातं नॉर्मलायझेशन मध्ये, ढोबळमानाने सांगतोय, ढोबळमानाने, आपण जे की जनरली आपण जसे व्हिडिओ बनवतो तसं एक्झॅक्ट फॉर्म्युल्यानुसार वेगळा व्हिडिओ देईल. यामध्ये मग काय केलं जातं, आता यांना एका रांगेत आणायचं आहे, हे शिफ्ट वेगवेगळ्या आहे. मग एका रांगेत आणण्यासाठी काय करावं लागतं माहिती का, याला जे आहे ना मध्यबिंदू मानला जातो 150 ला. मग याला जर मध्यबिंदू मानलं तर या 150च्या लेवलला यांना आणावं लागतं. मग काय होतं की आता याला 150 करायचे तर याच्यामध्ये 10 प्लस करावे लागतात, हे रॉ मार्क्स आहेत. मग नॉर्मलायझेशनच्या नंतर याला 150 ला फेकल्या जातं, याला 150 करायचे तर याचे 10 मार्क वाढले शिफ्ट 1 मध्ये. कारण काय आहे, सर्वांचेच ॲव्हरेज मार्क कमी आहे, याचा अर्थ हा पेपर कठीण आहे असा मानला जातो. मार्क कमी मिळाले म्हणजे पेपर कठीण आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं 160 चा टॉपर आला म्हणजे काय झालं, पेपर थोडासा इझी आहे. मग आता याला 150 आणायचं तर मग काय केलं जातं माहिती का, याच्यामधून 10 मार्क कमी केले जातात, म्हणजे याचे 10 मार्क कमी झाले नॉर्मलायझेशन मध्ये, आणि याला 150 वर आणल्या गेलं. म्हणजे हा पण 150 झाला, हा पण 150 झाला, आणि हा तर ऑलरेडी 150 आहे. तर ढोबळमानाने असं समजून जा की नॉर्मलायझेशन ही अशी एक प्रक्रिया राहते. यामध्ये काही उमेदवारांचे मार्क वाढतात, काही उमेदवारांचे मार्क कमी होतात. आता हे कशावर डिपेंड राहतं, तर हे सगळं डिपेंड राहतं बघा तुमच्या त्या शिफ्ट मध्ये एक्झॅक्टली किती मुले होती, त्या सर्व मुलांचा ऍव्हरेज स्कोर काय होता त्यावर डिपेंड असतं. आता जर असं नाही घडलं, जर का घडलं, नॉर्मलायझेशन नाही झालं, तर मग ज्या शिफ्टला पेपर सोपा होता, ठीक आहे, तर या शिफ्टचेच मुलं जे आहेत सगळेच्या सगळे टॉप करतील. हा तर झाला एका दिवसाचा, आणि मी इथं फक्त काही मोजके विद्यार्थी दाखवले. हे विद्यार्थी आहेत आपले 2,36,000. ठीक आहे, हे एवढ्यांचं असंच केलं जाणार आहे. ही सिस्टीम उगी थोडीशी समजून यावं किंवा नेमकी कल्पना यावी आपल्याला की काय भानगड आहे, त्यासाठी मी हे तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे. लक्षात आलं. जर असं नाही घडलं, नॉर्मलायझेशन जर नाही घडलं, तर ज्या शिफ्टवाल्यांचा पेपर थोडासा कठीण होता हे मुलं कधीच लागणार नाही, ईमेल आहे, आणि हेच जे आहे मुलं ते टॉप करतील.
ठीक आहे. त्याच्यामुळे यांना एका रांगेत आणण्यासाठी फॉर्म्युला असतो नॉर्मलायझेशनचा. ठीक आहे, नॉर्मलायझेशनचा नंतर मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ देतो. आता झालेला आहे हा सगळा प्रकार. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त महत्वाची, जे उर्दू मीडियमचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची कहाणी तर वेगळीच आहे. ठीक आहे, मराठी माध्यमाच्या उमेदवारांचं तर असं आहे, जे कॉमन प्रॉब्लेम्स आले, माऊस व्यवस्थित क्लिक करता येत नाहीये, स्क्रीन काही लोकांना व्यवस्थितपणाने दिसत नाहीये, अक्षरशः काही विद्यार्थी रडतायत. स्वतःच्या चुकीमुळे नाही, येतं सगळं काही, पण त्यांची जी सिस्टीम आहे ती त्यांना खराब मिळालेली आहे. हे मराठी उमेदवारांचा प्रॉब्लेम आहे. उर्दूवाल्यांना ह्या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त आणखी प्रॉब्लेम्स आहेत. आता ते काय प्रॉब्लेम्स आहेत? त्यांना जे आहे सरळ सरळ गुगल ट्रान्सलेट करून प्रश्न दिलेले आहे उर्दूमध्ये. त्या उर्दू मधल्या प्रश्नांची भाषाच समजत नाहीये, उर्दूमध्ये ट्रान्सलेट केलंय, पण गुगल कसं ट्रान्सलेट करतं आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या उमेदवारांना तर प्रश्न वाचन करणंच फार कठीण आहे. ठीक आहे, आणि प्रश्न वाचलं बी त्याचा अर्थ लवकर कळत नाहीये. सेटिंग अरेंजमेंट असेल किंवा ब्लड रिलेशन असेल, याचे जे नाते संबंध आहे ते कळायलाच मार्ग नाही उर्दू माध्यमामध्ये. त्या मुलांची तर खूप जास्त पंचायत झाली. त्यांना नाईलाज म्हणून इंग्लिश मधले प्रश्न वाचावे लागले. आणि ज्यांची इंग्लिश कच्ची आहे त्याने तर सगळं देवाच्या हवालीच करून दिलेलं आहे. मग त्याही मुलांसोबत जे आहे नॉर्मलायझेशन होणं अत्यंत जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे जे आहे उर्दूवाल्यांना देखील न्याय मिळायला पाहिजे, मराठीवाल्यांना तर मिळायलाच पाहिजे. दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी तुमच्या समोर नमूद करतो आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही नॉर्मलायझेशन म्हणताय, परंतु मग परीक्षा परिषद किंवा IBPS नॉर्मलायझेशन करतं ना हो, पण करता याची काय गॅरंटी आहे? त्यांनी कुठं असं लिखित स्वरूपामध्ये दिलंय का? नाही दिलंय. आणि आणखी महत्वाचं तुम्हाला सांगतो आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जो आहे स्पष्टपणाने नोटिफिकेशन काढावी. आणि स्पष्टपणाने नोटिफिकेशन काढल्याच्या नंतर आम्हाला आमचे रॉ मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क दाखवायला पाहिजे, ही आपली मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे मार्क तुम्हाला कळायला पाहिजे का नाही? हे नक्की तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला या संदर्भामध्ये पोल पण घ्यायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी पुढाकार घ्यायचा आहे. काही हो, आपला तो हक्क आहे. आपण IBPSच्या विरोधात जात नाही. ठीक आहे, आपण कुणालाही या ठिकाणी नाहक बदनाम करत नाही, परंतु आपला हक्क आहे. आपण परीक्षार्थी आहोत, आपण परीक्षा दिलेली आहे. आम्हाला आमचे कच्चे मार्क आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क कळायला पाहिजे. तुम्हाला सर कळतात? तुम्हाला एक उदाहरण दाखवतो इथे. ठीक आहे, आणखी काही गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी आणून देतो. हे बघा, हा आहे आपला रिझल्ट. कधीचा रिझल्ट आहे माहितीये का? हा आहे 2022चा रिझल्ट आहे. ठीक आहे, 2022चा टेट परीक्षेचा रिझल्ट आहे. परीक्षा कोणी घेतली? IBPS ने घेतली. आता यांनी त्यावेळेस काय करून टाकलं माहितीये का? एक मिनिट, त्यांनी काय केलं माहितीये का? डायरेक्टली हे बघा, इथे सिरियल नंबर वगैरे, उमेदवाराचं नाव वगैरे सांगितलं आणि डायरेक्ट मार्क सांगितलेले आहेत. ठीक आहे, इथे हे ऍप्टिट्यूड मधले 120 पैकी किती, हे या ठिकाणी इतर पैकी किती आणि एकूण मार्क किती हे सांगितलेले आहे. कच्चे मार्क आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क सांगितलेले नाही. आता हा खऱ्या अर्थानं आपल्यासमोर भेदभाव आहे. क्लिअर हे जे वाक्य आहे, हा जो शब्द आहे, मी जाणून बुजून वापरतोय. कशामुळे? कारण IBPS दुसऱ्या ज्या परीक्षा घेतो त्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे नंतरचे मार्क दाखवतो. ते पण तुम्हाला या ठिकाणी पुरावा दाखवतो. हे बघा, कर निर्धारण व संकलन खाते मुंबई महानगरपालिका यांचं हा निकाल आहे. ठीक आहे, हा बघा, हा त्यांचा फॉर्म्युला वगैरे आहे. ते या फॉर्म्युल्यानुसार काय करतात ते, हा बघा, हा खतरनाक फॉर्म्युला आहे. आता मी काही गणिताचे शिक्षक नाहीये, आपले वराळे सरांना मी सांगतो की बाबा हे एक्सप्लेन एकदा करा. हा फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युल्याला जाऊ द्या तिकडे चुलीत. आपण काय करूया, तुम्हाला त्यांचा रिझल्ट दाखवतो. ठीक आहे, हा बघा, हे ते उमेदवार आहेत. ठीक आहे, हे ते उमेदवार आहेत. आता या ठिकाणी काय केलं यांनी, हे बघा, मार्क, कच्चे मार्क सांगितले. हे बघा, दिसतंय ना? तू कदाचित ना स्क्रीन पांढरी झाली असेल तर मला कल्पना नाही, परंतु तुम्हाला सांगतो, वाटल्यास हा जो निकाल आहे ना मी टेलिग्रामला पण देतो. ठीक आहे, हे बघा, हे आहेत त्यांचे कच्चे मार्क्स. ठीक आहे, हे प्रोरेटेड मार्क्स आणि हे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स. तुम्ही आम्हाला टेटवाल्यांना असे दाखवा. आमचे जे काही मार्क असतील, 50 असेल, 10 असेल, 20 असेल, जेवढे मार्क आहेत कच्चे, ते आमचे कच्चे मार्क दाखवा आणि आम्हाला नॉर्मलायझेशन नंतर नेमकं तुम्ही काय काय केलेलं आहे, किती मार्क टाकले ते दाखवा. संपलं. आणि हे होणं अत्यंत जास्त आवश्यक आहे. अन्यथा जे आहे मुलांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संभ्रम असेल आणि निश्चितपणाने काही उमेदवारांना वाटेल की आमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना टेक्निकल इश्यूज आलेत, ज्यांना भौतिक सुविधा नाहीयेत, खूप साऱ्या ठिकाणी जे आहे, आता ठीक आहे, हा व्हिडिओ भौतिक सुविधाच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखा नाहीये, परंतु तुम्हाला सांगतो की भौतिक सुविधा देखील बऱ्याच एक्झाम सेंटरला नाहीत.
किंवा आपण हजार रुपये फीस भरतो आहोत, किमान आपल्याला त्या ठिकाणी वागणूक व्यवस्थित असली पाहिजे. आम्ही राहतोच किती 2 तास त्या ठिकाणी, आणि तिथे किमान वॉशरूमची व्यवस्था व्यवस्थितपणाने असायला पाहिजे. कारण आमच्या ज्या बहिणी आहेत, आमच्या आया बहिणी आहेत, या त्या ठिकाणी जात आहेत. त्या संदर्भामध्ये देखील थोडासा विचार व्हायला पाहिजे ना. कारण आमच्याकडून 100 रुपये आणखी एक्स्ट्रा घ्या, थोडीशी सुविधा व्यवस्थित द्या. हा त्यांचा आणखी एक रिझल्ट आहे बघा. हा आणखी एक रिझल्ट आहे, दुसरा पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे उमेदवारांची नावं वगैरे या नावांशी काय देणे घेणे आपल्याला. हे आहेत त्यांचे कच्चे मार्क, हे आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क. मग रिझल्ट आमचा असा दाखवा. तुम्हाला काय वाटतं, असं व्हायला पाहिजे का नाही? आपल्यावरती जर का किंचितचा जरी अन्याय झाला असेल, मी सांगतो एवढूचा अन्याय जरी झाला असेल, तरी त्या बदल्यामध्ये आम्हाला नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे. आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर आम्हाला आमचे जे काही मार्क्स आहेत, कच्चे आणि फायनल मार्क्स, कळायला पाहिजे. ही माझी मनोमन इच्छा आहे. आणि आणखी सांगायला गेलं ना तर बऱ्याच गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परीक्षा परिषदेने नोटिफिकेशनच्या द्वारे क्लिअर करायला पाहिजे. आणि आपला हक्क आहे, तुमचा आमच्यावर हक्क आहे, आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणे, तुम्हाला समजावून सांगणे. बाकी आपण सगळे मिळून जे आहे IBPS ला रिक्वेस्ट करूया, परीक्षा परिषदेला विनंती करूया की तुम्ही नॉर्मलायझेशन करा, आणि केलं हे लेखी स्वरूपामध्ये दाखवा. जर ते दाखवत नसेल तर आपण आपल्या मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मच्या वतीने लेखी स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तुम्ही किती लोक या गोष्टीसाठी सहमत आहात निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण एक पोल देखील घेणार आहोत. किती लोकांना वाटतं की नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे? 100% उमेदवारांना व्हायला पाहिजे असंच वाटलं पाहिजे, अन्यथा जे आहे खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय होईल. आणखी दुसरी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ही परीक्षा जी आहे अशा प्रकारची परीक्षा आहे की ज्याच्यामध्ये सर्व विषयांना न्याय नाहीच आहे. लक्षात घ्या. कारण जे आहे यामध्ये ज्या उमेदवारांचं बॅकग्राऊंड आर्ट्स फॅकल्टीचं आहे त्या उमेदवारांना पुरेसा न्याय मिळत नाही. तो किती जरी एक्सपर्ट असला, त्याने किती जरी अभ्यास केला, तरी देखील या परीक्षेमध्ये आर्ट्स फॅकल्टीचे किंवा जे कॉमर्स फॅकल्टीवाले आहेत त्या उमेदवारांना तेवढासा न्याय मिळत नाही. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना, जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर का आपण बघितलं तर तो स्वरूपच थोडंसं वेगळ्या स्वरूपामधला आहे. ठीक आहे, आता परीक्षा झालेली आहे, त्या बाबतीमध्ये फार जास्त बोलणं योग्य ठरणार नाही, संयुक्तिक ठरणार नाही. परंतु एक उदाहरण निश्चितपणाने तुम्हाला मी देऊ इच्छितो. त्या उदाहरणाच्या नंतर तुमचं जे कमेंट आहे ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये हवी आहे. मुळात ही जी स्पर्धा आहे, ही जी परीक्षा आहे ना, ती असं समजून जा की ती झाडावर चढण्याची परीक्षा आहे. परीक्षा आहे झाडावर चढण्याची. ठीक आहे. आता झाडावर चढण्याची प्रक्रिया आहे, रेस आहे लागलेली रेस. आणि या रेस मध्ये कोण कोण सामील झालेला आहे? या रेस मध्ये जे आहे सामील झालेला आहे पहिल्यांदा माकड. ठीक आहे, माकड. 2 नंबरचा स्पर्धक आहे मासा. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरचा स्पर्धक जर का आपण या ठिकाणी घेतला तर समजून जा असं की आपण असं म्हणूया की एखादा बैल आहे, बैल. ठीक आहे. आणि 4 नंबरला एक आणखी घेऊया, वाघ आहे. ठीक आहे. हे 4 स्पर्धक आहे. स्पर्धा कशाची आहे? झाडावर चढण्याची आहे. याचा जो फायनल विजेता आहे तो ठरलेला आहे, ऑलरेडी ठरलेला आहे. कारण कुणालाही, वेड्या माणसाला जरी विचारलं आपण की बाबा कोण जिंकेल रे, कुणीही सांगेल की बाबा माकडच जिंकणार आहे. कारण माकडाला झाडावर चढण्याचा सराव आहे. हा मासा आयुष्यामध्ये कधीच या झाडावर चढू शकणार नाहीये. ठीक आहे. बैल आहे, बैलांना किती जरी प्रयत्न केला तरी बैल झाडावर चढू शकणार नाही. वाघ जरी जंगलाचा राजा असला तरी देखील वाघ तिकडे चढू शकणार नाही. याचा जो विनर आहे तो ऑलरेडी ठरलेला आहे. ठीक आहे. जर का समजा एखाद्या पोहण्याची स्पर्धा राहिली असती तर मासा टॉपर ठरला असता. धावण्याची स्पर्धा राहिली असती तर बैल पहिला राहिला असता. जर का समजा एखादी शिकार करण्याची स्पर्धा राहिली असती, वाघ पहिला राहिला असता. परंतु ही स्पर्धाच आहे झाडावर चढण्याची आहे. आणि याच्यामध्ये हे सगळे प्राणी जे आहेत धावायला लागलेले आहेत. ठीक आहे. आता ठीक आहे, या सिस्टीमला बदलण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करूया. कारण ही परीक्षा म्हणजे अशीच आहे. समजा एखादा असा उमेदवार आहे जो एक्सपर्ट आहे, तो इंग्लिश मधला एक्सपर्ट आहे किंवा आपल्यासारखा मराठी मधला एक्सपर्ट आहे. ठीक आहे. मराठी मध्ये तो महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. खूप सारं ज्ञान आहे, त्याची शिकवण्याची स्टाईल खूप भारी आहे, त्याच्याकडे ज्ञान खूप जास्त आहे. पण याची परीक्षा कशी घेतली जाते आहे तर मॅथ रिझनिंगवरच. तो कदापि जिंकू शकणार नाही. तो कदापि जिंकू शकणार नाहीये. ही हालत आहे सध्या तरी. ठीक आहे. आपण याच्याविषयी पुढच्या टेटमध्ये याच्यामध्ये काही चेंजेस करता येऊ शकतील का, सर्वांना समान न्याय देता येऊ शकेल का, त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने आपण प्रयत्न करूया. कारण समजा जर का असा आपण विचार करूया ना, जनरली आपण जर का असा विचार केला की मी भूगोल विषयाचा शिक्षक आहे, भूगोल विषयाचा.
तर माझा जो स्पर्धक असणार आहे तो भूगोल विषयाचाच असायला पाहिजे. ठीक आहे, माझा स्पर्धक हा मॅथ सायन्स वाला नसावा. परीक्षा परिषद जी आहे टीईटीची परीक्षा घेते, टीईटीची. ठीक आहे, टीईटीची परीक्षा घेते आहे, तर हीच परीक्षा परिषद 1 ते 5 वर्गाची वेगळी आणि 6 ते 8 वर्गाची वेगळी परीक्षा घेते. परंतु टेट परीक्षा 1ली ते 12वीची एकच है ना, गधे घोडे एकाच रेंज मध्ये घेते का नाही? कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं का नाही? ठीक आहे, झालेल्या परीक्षेबद्दल नाही बोलत आहे मी, झालेली आहे ठीक आहे, मान्य आहे, जे निकाल येईल आपल्याला मान्य आहे. ही जी पूर्व तयारी करतो आहोत आपण पुढच्या तयारीची, आपली जबाबदारी आहे ती. त्यासाठी आपण आपल्या परीने रेडी राहणार आणि आपल्याला बोलायला पाहिजे. कारण जोपर्यंत बोलणार नाही, मुलांमध्ये अवेअरनेस येणार नाही, आपण त्या दृष्टिकोनातून योग्य ते पावले उचलणार आणि भविष्यामध्ये जो काही शासन निर्णय आहे, बनवणारे अधिकारीच आहे, बदलणारे अधिकारीच राहतील, बदलायला लावू निश्चितपणे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं त्याविषयी निश्चितपणाने आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्यक्त व्हायला शिका, निश्चितपणाने व्यक्त व्हायला शिका. कारण शिक्षक अगोदरच आहे, गरीब प्राणी मानला जातो. त्यामुळे आपण शांत राहू नका, फार जास्त शांत राहू नका, व्यक्त व्हायला शिका. आणि जर का कुणावरती या ठिकाणी अन्याय झालेला असेल तर निश्चितपणाने जे आहे तुम्ही आपल्या IBPS ला आपल्यावर झालेला अन्याय तक्रारी मार्फत कळवू शकता. काहीही अन्याय असू द्या, तुम्हाला वाटलं की अरे हा माझ्यासोबत जे आहे इनजस्टिस झालेला आहे, निश्चितपणाने तुम्ही तुमच्या परीने या ठिकाणी कळवू शकता. एक गोष्ट आहे, उमेदवाराची चूक आहे, अशा उमेदवारांनी कंप्लेंट करूनही फायदा नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मी एक कॅन्डिडेट आहे, माझं नाव त्या ठिकाणी मॅचच झालं नाही किंवा माझ्याकडे ID नव्हता आणि म्हणून मला एक्झाम सेंटरला बसू दिलं नाही. अजिबात तक्रार करू नका, तुमच्याविषयी जे आहे कुणालाही दया नाहीये. तर तुम्हाला आम्ही 1000 वेळे जे आहे डोकं फोडेपर्यंत सांगितलं होतं की बाबा त्याच नावानं फॉर्म भरा जो ज्या नावाचा ID तुमच्याकडे आहे. तुम्ही नाही भरला, तुम्हाला एक्झामला नाही बसू दिलं, तुमच्याबद्दल काहीही सहानुभूती नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही वेळेवर पोहोचला नाहीत एक्झाम सेंटरला आणि त्यानंतर तुम्ही जे आहे मग कंप्लेंट करताय, तरी देखील तुमच्याबद्दल काहीही सहानुभूती नाही. नियमच आहे, नियम पाळावा लागेल. IBPS ने नियम डावलून तुमच्यावर अन्याय केला असेल तर मग मात्र तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करूया आणि तुम्ही स्वतःहून देखील मेल करू शकता. ठीक आहे, हा व्हिडिओ मी बराच मोठा झालेला आहे, मला छोटासा व्हिडिओ बनवायचा होता, पण तुम्ही बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोलून गेलो. परंतु या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातल्या आहेत. याविषयी आपली जी काही प्रतिक्रिया आहे ते निश्चितपणाने व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.